बदलत्या काळाचं भान ठेवा, काळासोबत चालाल तर टिकाल. आज तुम्हाला जी पदवी मिळाली आहे त्याची आहुती समाज यज्ञामध्ये द्या आणि राष्ट्रकार्यात सहभागी व्हा, असं आवाहन मुंबईतील सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा माजी डीन डॉक्टर विजय जोशी यांनी केलं. डॉक्टर विजय जोशी यांच्या हस्ते संत राऊळ महाराज महाविद्यालयातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा पदवी आणि वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये शनिवारी सकाळी संपन्न झाला. कमशिप्र मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि माजी मुख्य सल्लागार, राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान तथा सोमय्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर विजय जोशी, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे, प्राध्यापक डॉक्टर श्रीधर पवार तसंच प्रतिभा पाटणकर, श्रीयुत चव्हाण उपस्थित होते. सुरुवातीला डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉक्टर विजय जोशी यांचा अरविंद शिरसाट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, चाफ्याच्या फुलांचा पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अरविंद शिरसाट यांचा सत्कार प्राचार्य डॉक्टर स्मिता सुरवसे यांनी केला. प्राध्यापक जांभळे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचं वाचन केलं. त्यानंतर विद्यापीठाच्या प्रथेप्रमाणे पदवी वितरण समारंभाला सुरुवात झाली. महाविद्यालयातून विविध शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्टर विजय जोशी यांनी पदवी प्रमाणपत्राचं वितरण केलं. महाविद्यालयाच्या ज्या माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे त्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये पत्रकार निलेश उर्फ बंड्या जोशी, गौरव नाईक यांना गौरवण्यात आलं. तसंच राष्ट्रीय युवा महोत्सवात पखवाज वादनात सुवर्ण पदक विजेती श्रुतिका मोरिये, कॉलेजचा ॲथलेटिक्स कोच क्रिस्टिन रॉड्रिक्स तसंच सौ उत्कर्षा धुरीगावडे, हर्षदा साळगावकर यांना गौरवण्यात आलं. महाविद्यालयाचा आदर्श विद्यार्थी म्हणून साईवेद मालवणकर याचा सत्कार करण्यात आला. SRM कॉलेजचे प्रीतम प्रभू, ओंकार सामंत, विनय शिरसाट, सिद्धिका सामंत आणि शर्वाणी कुलकर्णी हे 5 विद्यार्थी यंदा CA ची परीक्षा उत्तीर्ण झाले, त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. तसंच NCC बेस्ट कॅडेट पुरुष महेंद्र गावडे, स्त्री निकिता देसाई, NSS बेस्ट व्हॉलेंटियर पुरुष मयुराज वडाचे पाटकर, स्त्री पूर्वा परब, DLLE बेस्ट व्हॉलेंटियर पूजा प्रभू, DLLE बेस्ट स्टुडंट मॅनेजर निवेदिता मेस्त्री, DLLE बेस्ट अचिव्हर सानिया धरणे, नेचर क्लब बेस्ट व्हॉलेंटियर साक्षी चव्हाण यांचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना डॉक्टर विजय जोशी यांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन केलं. मागच्या पिढीसमोरची आव्हानं वेगळी होती, आताच्या पिढीसमोरची आव्हानं वेगळी असतील, त्यामुळे जो काळासोबत चालेल तोच टिकेल, असं अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. अनेक वेळा झालेली उन्नत प्रगती मी पाहतोय आणि त्याच्या पाठीमागे कराची महाराष्ट्र मंडळ आहे. नाव जरी कराची असलं तरी ते कोणत्याही संस्थेपेक्षा अधिक भारतीय आहे हे मला इथे मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. आपल्या हातात एक कागदाचा तुकडा आहे. हा कागदाचा तुकडा म्हणजे 3 किंवा 5 किंवा माझ्यासारखा मोठा असेल तर त्यापेक्षा 1 वर्ष जास्त इतके वर्ष केलेल्या कष्टाचं चीज आहे. आपण अनेक पेपर लिहिले, त्या परीक्षांना बसला, पास झाला, खडतर परीक्षांना बसला, त्याचं चीज आहे. आपल्या आई वडिलांनी केलेल्या त्यागाचं प्रतीक आहे आणि आपल्या सगळ्या शिक्षकांनी आपल्यावरती दाखवलेल्या विश्वासाचं प्रतीक म्हणजे तो एक कागदाचा तुकडा आहे. हा कागदाचा तुकडा म्हणजे तुमच्या भविष्यातल्या स्वप्नांचा पासपोर्ट आहे. पण मला आधीपासून तुम्हाला सांगायला लागेल, असं म्हणतात, द प्राइस, द कॉस्ट ऑफ अ डिग्री or a value of a degree is slightly less than the cost of the paper on which it is printed. हे मी अशासाठी म्हणतोय, त्या कागदाला जेवढा खर्च झाला त्या खर्चापेक्षा कमी त्या कागदाची किंमत आहे जर त्या कागदावरती अनुसूत असलेले स्किल्स आपल्यामध्ये आले नाहीत तर. 95% कॉमर्स मध्ये मिळून जर मला बँकेचा चेकही भरता येत नसेल तर त्या 95%च्या सर्टिफिकेटला 0 महत्व आहे. मित्रो, आपण एका वेगळ्या विश्वामध्ये राहतो आणि याला भूका वर्ल्ड असं म्हणतात. भूका म्हणजे व्होलाटाईल. हे वर्ल्ड व्होलाटाईल आहे, अनसर्टन आहे, कॉम्प्लिकेटेड आहे आणि ॲम्बिग्युअस आहे. साध्या शब्दात सांगायचं तर आम्ही सगळी मंडळी नाचायला शिकलो तेव्हा फ्लोअर अगदी घट्ट होता. आपण जेव्हा नाचायला शिकताय तेव्हा आपल्या खालची भूमी सारखी बदलत राहते. विश्व बदलत आहे. आपण एका बदलणाऱ्या काळामध्ये आहोत. आपण एआयच्या जमान्यामध्ये आहोत आणि ह्या काळामध्ये अतिशय कष्ट आपल्याला घ्यावे लागणार. आपल्याला मनापासून थांबतो, थोडं सैलावून बसा. मला नक्की माहिती आहे कुठल्याही पाहुण्याचं भाषण कधीही आपल्याला लक्षात राहत नाही. मी अनेक पाहुण्यांची भाषण ऐकली, माझ्याही फारशी लक्षात आल्या नाही, आपल्याही राहतील असं माझा अजिबात इरादा नाही आहे. तर आपण सैल होऊन बसा, पण ऐका. हा एक संवाद आहे मागच्या पिढीने पुढच्या पिढीशी करण्याचा. मला नक्की माहिती आहे की आपलं आकाश वेगळं आहे. आमच्या फुटपट्ट्याने आपला आकाश मागता येणार नाही. कारण आम्ही ज्या काळामध्ये होतो तेव्हा ग्रॅज्युएट व्हायचं, पोस्ट ग्रॅज्युएट व्हायचं, एका नोकरीला चिटकायचं, 2 BHK साठी कर्ज घ्यायचं आणि कर्ज फेडीत सगळं आयुष्य खर्च घालायचं. आमच्या वेळी आम्हाला रेडिओवरती गाणी ऐकायला लागायची. तुमच्या काळात तुम्ही संपूर्ण व्यवस्था बदललेली पाहिजे. CD आल्या, ब्लूरे आल्या, त्याच्यानंतर पेनड्राईव्ह आले आणि आता तुमच्या मोबाईल मध्ये इतकी गाणी साठवलेली आहेत की तुम्ही 2 पिढ्या जरी ती गाणी ऐकत राहिला तरी ती गाणी तुम्हाला पुरी पडते. तुमची स्वतःची अशी प्लेलिस्ट आहे. आमच्या वेळी आमचे सगळे क्रिकेटर होते ते म्हणजे सुनील गावस्कर आणि पॅट पुणेकर. याचं कारण सातत्याने दिलीप वेंगसरकर आणि सुनील गावस्कर हे दोघ जण मॅच ड्रॉ कशी होईल याच्याकडे त्यांचा सगळं सारखा कल असायचा आणि म्हणून आम्ही दिलीप वेंगसरकरला पॅट पुणेकर म्हणायचो. आपलं विश्व वेगळं आहे. आपले हिरोज आहे संजू सॅमसन आणि बुमराह. ते जगाला ओरडून सांगतायत, डोंट मेस विथ अस, वी आर इंडियन्स. त्यामुळे आपल्याकडे एक ज्याला आपण विनिंग इन्स्टिंक्ट करतो तो त्या तरुणांमध्ये आहे. आपल्या हातामध्ये एक मोबाईल आहे ज्याच्यामध्ये सगळं विश्व सामावलेलं आहे. आता असं म्हणता येत नाही, आमच्या वेळी म्हणायचो आम्ही खेडेगावातले आहोत, शहरी मुलं आणि खेडेगावातली मुलं याच्यामध्ये खूप फरक आहे. आता त्या मोबाईलमुळे तो फरक नाहीसा झालाय. त्यांना जी माहिती उपलब्ध आहे तीच माहिती तुम्हाला उपलब्ध आहे. फक्त त्या माहितीचं काय करायचं
हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मिळणारा आनंद वाटा, जीवनात सकारात्मक राहा, पाय जमिनीवर ठेवा, यशानं हुरळून जाऊ नका, आई वडील शिक्षक यांना विसरू नका, असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी केलं. तुम्ही इतक्या लोकांनी बक्षिसं घेतलात, सरांचे हस्ते घेतलात, सरांबरोबर मला कुठं पण तुमच्या घरात जाणार साहजिकच आहे, बाजूला तो तुमच्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो. पण तुम्ही पास झालात म्हणून अभिनंदन मुळीच करतो. मग अभिनंदन का करतो? तुम्ही पास झालात आणि आम्हाला आनंद दिला, घरातल्या लोकांना आनंद दिला, घरातल्या लोकांना शेजाऱ्यांना सांगतात माझा मुलगा डिग्री होल्डर झाला, अमुक झाला, तमुक झाला. म्हणजे माणसाचं आयुष्य हे आनंद घेण्यासाठी आणि आनंद देण्यासाठी असतं. लक्षात ठेवा, आयुष्यात तुम्ही आनंद मिळवा. ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करा. तो आनंद लोकांना सुद्धा मिळाला पाहिजे, देता आला पाहिजे. सचिन तेंडुलकरने पडत्या काळात सिंचन मारून पाकिस्तान बरोबर मॅच जिंकून दिली. सचिनला आनंद झाला, पण अख्ख्या इंडियनच्या लोकांना आनंद झाला. सचिनने दिला. म्हणजे तुम्ही आनंद घ्या आणि आनंद वाटा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र ठाकूर यांनी केलं. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.